नमस्कार, मी प्रणाली घोगरे. माझा जन्म अकलूजचा, पण मुंबईत माझं सगळं शिक्षण झालं. मी कॉलेजमध्ये असताना शाळेत असताना मी क्रिकेट खेळायचे. मला असं वाटलं होतं की मी पुढे जाऊन एक क्रिकेटर बनणार आणि माझी खूप इच्छा होती. पण झालं असं की कॉलेजमध्ये मला स्टेजवरती परफॉर्म करायची आवड निर्माण झाली. मग मी स्टेजवरती नाटक करायला लागले. परत अजून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणा किंवा इतर ॲक्टिंगचे जे कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये मी भाग घ्यायला लागले. आणि मग त्यातच मी मिस महाराष्ट्र जिंकले, मिस उमंग असे कॉलेजमध्ये फेस्टिवल्स असतात ते जिंकले. आणि मग मला फोन आला राजश्री प्रोडक्शनकडून की त्यांना मला ऑडिशन करायचं आहे. आणि मग माझं असं झालं की ॲक्टिंगमध्ये मी कधी विचारच केला नव्हता की मी ॲक्टर बनेन किंवा माझ्यात ती आहे कपॅसिटी ॲक्टर बनायची. पण संधी आली आहे तर आपल्याला संधीचं सोनं केलं पाहिजे असं मनात विचार धरून मी गेले ऑडिशनला. आणि पहिलंच ऑडिशन होतं माझं. सगळ्यात वाईट ऑडिशन पण होतं तेच, पण नशिबात लिहिलं आहे ते होतंच असं म्हणतात ना, तर तेच झालं. मला माझा पहिला ब्रेक राजश्रीने दिला. मेरे रंग में रंगने वाली हा माझा पहिला शो होता लाईफ ओकेवरती. ती सिरियल मी 1.5 वर्ष केली. 2015 पासून 2016पर्यंत मी ती सिरियल केली. मेरे रंग में रंगने वाली हिट सिरियल होती. आणि मग सिरियल करता करता मला असं वाटलं की आपण ह्यात पुढे करिअर करू शकतो किंवा हेच आपल्याला चांगलं जमतं, हे आपण केलं पाहिजे. मग मला भरपूर ऑफर्स येत गेले. मी अजून 4 सिरियल केल्या हिंदीमध्येच. चंद्रगुप्त मौर्य ही माझी सगळ्यात हिट सिरियल होती सोनीवरती, सोनी हिंदी. मग त्याच्यानंतर मी रणांगण हा मराठी चित्रपट केला सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांच्याबरोबर. तो पण माझा खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी एक तमिळ फिल्म केली आर्यवन नावाची 2023मध्ये. मी एक वेबसिरीज केली ह्युमन नावाची हॉटस्टारवरती, हिंदी वेबसिरीज होती. केरला स्टोरीज नावाचा एक सिनेमा केला मी मला वाटते 23मध्ये, तोही रिलीज झाला होता 22मध्ये. आणि मग मी निखिल अडवाणीबरोबर एक शॉर्ट फिल्म केली. तर माझं सगळं हिंदीमध्येच जास्त काम होतं. मग माझा आत्ताचा रिसेंट जो सगळ्यात महाराष्ट्राला आवडला रियालिटी शो चल भावा सिटीत. मला आधी खूप भीती वाटायची की मी रियालिटी शो कसा करेन किंवा माझ्याच्याने होणार का, कारण आपल्याला आपली थोडा म्हणजे माझा स्वभाव थोडा सॉफ्ट आणि कमी बोलका आहे, तर आपल्याला जमेल की नाही ह्याची भीती होती. पण मम्मी पप्पांनी सांगितलं की केलं पाहिजे, रियालिटी शोला घाबरू नको, महाराष्ट्रात लोकांना आवडशील तू किंवा महाराष्ट्र लोकांपर्यंत पोचशील तू, असं म्हणत मी तो रियालिटी शो केला. आणि खूप हिट झाला तो शो. महाराष्ट्राकडून मला खूप प्रेम मिळालं आणि फर्स्ट रनरअप होते मी त्या शोची. माझा पूर्ण प्रयत्न तर जिंकण्याचाच होता, पण काय नाही, खूप प्रेम मिळालं. फर्स्ट रनरअप पण खूप मोठी गोष्ट आहे ह्या शोमध्ये पुढे जायची. माझा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा या इंडस्ट्रीमध्ये खरं बघायला गेलं तर खूपच चांगला होता. असं म्हणतात की इंडस्ट्रीबद्दल खूप लोकांच्या मनात असते, स्पेशली गावामध्ये विचार असतात की इंडस्ट्रीमधली लोकं वाईट असतात किंवा वाईट एक्सपिरियन्स येतात. तर असेलही, पण तो एक दुसरा भाग आहे इंडस्ट्रीचा. पण फिल्म इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जी सगळ्यांना समान ऑपॉर्च्युनिटी देते. जर तुमच्यात टॅलेंट आहे तर डेफिनेटली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळणार. जर तुम्हाला पाठिंबा नसेल किंवा तुम्हाला एक गायडन्स नसेल, एक मेंटॉर नसेल, तर थोडं अवघड जातं ह्या इंडस्ट्रीमध्ये येणं किंवा काम करत राहणं. ऑडिशन्स देणं खूप महत्त्वाचं आहे. परत अजून लुक टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. लोकांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे एक चांगला ब्रेक मिळण्यासाठी. तर ते मी करत राहिले. 8 वर्ष झालं मी या इंडस्ट्रीत आहे आणि मी खूप चांगलं काम केलं आहे, बरंच काम केलं आहे. देवाच्या आशीर्वादाने मला चांगलंच काम मिळत राहिलं. आणि इथून पुढे पण अशीच इच्छा आहे की मी अजून चांगलं काम करेन आणि स्पेशली अकलूजचं नाव मी खूप मोठं करेन अशी माझी इच्छा आहे. दुसरा पार्ट कास्टिंग काउचबद्दल इंडस्ट्री बदनाम आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला खरं तर आत्तापर्यंत थँकफुली असा एक्सपिरियन्स नाही आला इंडस्ट्रीमध्ये. माझी एकच ही आहे, कारण या इंडस्ट्रीत येण्याआधी मला पप्पांनी सांगितलं होतं की बघ, असं मी ऐकलं इंडस्ट्रीबद्दल,
तुला जे काय करायचं हे तुझं हे आहे, पण कधीच वाईट मार्गाला जायचं नाही आणि कधीच काही चुकीचं करायचं नाही. आणि मी तेच पप्पांचं जे मी प्रॉमिस केलं होतं तेच धरून मी इथपर्यंत आली आहे. कास्टिंग काउच इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली आहे, पण त्या सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये आहे मला असं वाटतं. फेवरिझम, नेपोटिझम डेफिनेटली एक हिस्सा आहे ह्या इंडस्ट्रीचा. आणि पण तुम्हाला तुमच्यात जर तुमच्यात हिंमत आहे आणि जर तुम्हाला तुमच्या कलेवरती विश्वास आहे तर तुम्ही डेफिनेटली पुढे जाऊ शकता. आणि आता कसं झालं आहे की आधी फक्त सिनेमा किंवा सिरियल असायचे, पण आता इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, भरपूर सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचं विश्व निर्माण करू शकता आणि डेफिनेटली फेमस होऊ शकता आणि कलाकार बनू शकता. चल भावा सिटीत जे रियालिटी शो झाला तुमचा, त्याच्यामध्ये यश मिळवलं तुम्ही, पण त्याची संकल्पना कशावर आधारित होती, काय होतं त्याच्यामध्ये, लोकांना मेसेज काय जाणार होता त्याच्यातून? चल भावा सिटी हा शो होता, जसं की त्याच्या नावातच आहे की चल भावा सिटीत, म्हणजे जे आपले गावरान ब्रोज होते, जे गावागावातून आलेत, खूप मागासलेल्या भागातून आलेत, काही आदिवासी आहेत, काही कडक लक्ष्मीचं काम करणारी एक मुलगा होता जो माझा पार्टनर आहे, त्या लोकांनी ज्यांनी कधीच मुंबई बघितली नाही आहे किंवा मोठ्या शहरात राहिले नाही आहेत, त्यांना शहरात आणून एक शहरातलं आयुष्य कसं जगायचं असतं किंवा तो एक्सपिरियन्स काय असतो ते त्यांना द्यायचं होतं. तो शोचा भाग होता. आणि ती मुलं जी कोण कधी शाळेत गेलं नाही आहे, 5वी फेल आहेत, कधी त्यांनी एक मोठं रेस्टॉरंट बघितलं नाही आहे, मॉल बघितलं नाही आहे, मुलींबरोबर कसं बोलायचं हे त्यांना माहीत नाही आहे, तर अशा मुलांना तुम्ही शहरात लोक कशी राहतात, त्यांचं राहणीमान कसं असतं, काय खातात, कसं बोलतात, कसं राहतात, कसे कपडे घालतात, हे सगळा एक्सपिरियन्स त्यांना द्यायचा होता. तर ह्या शोची संकल्पना तीच होती. नवीन फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या मुलींना तुम्ही काय सांगू शकता, काय मेसेज द्याल? मी फक्त एवढं सांगेन की तुम्हाला जर ह्या इंडस्ट्रीत यायचं असेल तर प्लीज खूप हे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ग्लॅमर इंडस्ट्री आहे, तुम्हाला फक्त चांगलं दिसायचं आणि डायलॉग बोलायचे, तर असं काहीच नाही आहे. खूप मेहनत करायला लागते. आम्ही 20-20, 24-24 तास शूट करतो, कधी 3 दिवस आम्ही सलग शूट केले. तर असं तुम्हाला वाटत असेल की सोपं आयुष्य आहे, तर ते नाही आहे. तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे तुमच्या भाषेवरती, तुमच्या लुक्सवरती, तुम्ही जे बोलता, कसं बोलता ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक बॅकअप ठेवलं पाहिजे की असं नाही की तुम्ही शाळा सोडून किंवा कॉलेज सोडून तुम्ही पूर्णपणे हे करणार. माझं पर्सनल मत आहे की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करूनच या इंडस्ट्रीत आलं पाहिजे, कारण एक बॅकअप राहील. एवढं कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक रोलसाठी कमीत कमी 300 ऑडिशन होतात. त्या 300 ऑडिशनमधून एक मुलगी सिलेक्ट होते, एक मुलगा सिलेक्ट होतो. तर खूप टफ कॉम्पिटिशन आहे आणि तुम्हाला सतत काम मिळत राहील हे गॅरंटी पण नाही आहे. तुम्ही ज्यावेळी तुमच्या सहकार्याच्या घरी गेला, त्या पालामध्ये गेला आणि त्यांचा पारंपरिक वेश तुम्ही घेतला आणि गावातून तुम्हाला एक टास्क दिला होता, तर तो करताना म्हणजे आता तुम्ही एक वेल एज्युकेटेड घरातलं आहे, वेल सेटल घरातलं आहे, त्यांचं राहणीमान आणि तुम्ही करणारा टास्क ह्यामध्ये तुम्हाला अडचणीचं काय वाटलं? मला जेव्हा मी फर्स्ट टाईम दीपकच्या घरी गेले होते, मला माहीत होतं की दीपकची परिस्थिती खूप म्हणजे हालाकीची आहे. पण आपण कसं असतं की आपल्याला माहिती आहे, आपण यूट्यूबवरती बघतो किंवा सोशल मीडियावरती बघतो, टी व्हीवरती बघतो की गरीब माणसं अशी राहतात. पण जेव्हा आपण स्वतः जाऊन ते अनुभवतो, तो अनुभव खूप वेगळा असतो. आपल्याला बघून असं वाटतं की अरे गरीब आहे किंवा किती डिफिकल्ट आहे. पण जेव्हा आपण ते एक्सपिरियन्स करतो तेव्हा आपल्याला खरंच जाणवतं की खूप खूप हालाकीचं जीवन आहे. आणि स्पेशली मी जी माझं पूर्ण आयुष्य मुंबईत राहिली आहे, मी पूर्णपणे मुंबईत वाढली आहे आणि बऱ्यापैकी चांगलं आयुष्य आहे माझं. मला कधीच माझ्या आईवडिलांनी गरिबीची जाणीव नाही करून दिली. त्या मुलीने ते एक्सपिरियन्स करणं माझ्यासाठी ॲक्च्युली खूपच शॉकिंग होतं. कारण आत्ता पण 21st सेंचुरीमध्ये पण विदाऊट गॅस स्टोव, विदाऊट फॅन, विदाऊट म्हणजे बेसिक जे आपलं मातीचं घर असतं त्याच्याशिवाय पण लोक राहतात आणि आनंदाने राहतात. हे माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं,
खूप डिफिकल्ट होतं, मी खरंच सांगेन, मी काही खोटं सांगणार नाही आहे. डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. भीती पण वाटत होती, कारण त्यांच्यासाठी ज्या गोष्टी नॉर्मल आहेत त्या आपल्यासाठी नॉर्मल नाही आहेत. आणि ते जाणीव करून देणं त्यांना की तुम्ही असं नाही राहू शकत किंवा तुम्हाला असं नाही राहिलं पाहिजे. बेसिक गोष्टी आपल्या असतात की आपल्याला ब्रश करायला आपल्याला असं वाटतं नॉर्मलच आहे ना, आपण जसं खातो तसं आपण ओरल हेल्थ मेंटेन केली पाहिजे. तेही मिसिंग आहे. म्हणजे आत्ता पण लोक उठल्या उठल्या ब्रश नाही करत. ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. पण वॉशरूम्स म्हणजे बाथरूम अजून पण नाही आहेत. अजून पण लोक उघड्यावरती शौच करायला जातात. हे पण माझ्यासाठी मला माहिती आहे की अशा गोष्टी होतात, पण मी स्वतः त्या करणं हे खूप चॅलेंजिंग होतं. तुम्ही तमिळ फिल्म केली, तुम्हाला त्या भाषेचं काय अडसर किंवा काय जाणवलं? हो, म्हणजे जेव्हा तुम्ही एका नवीन स्टेटमध्ये जाता आणि नवीन कल्चरमधली फिल्म करता, मेन गोष्ट असतो भाषेचा. आणि ॲक्टिंगमध्ये तुम्हाला फक्त लाईन नसतात बोलायच्या, तुम्हाला ते एक्सपिरियन्स करून म्हणजे स्वतः अनुभवून तुम्हाला ती लाईन बोलायची आहे. जर मी घाबरली आहे आणि मला घाबरून ती लाईन करायची, तर मला घाबरलंच पाहिजे, मगच ते रिअल इमोशन्स निघणार, नाही तर मग ती ॲक्टिंग दिसणार. आणि आता लोकांना ॲक्टिंग लगेच पकडतात ऑडियन्स, की अच्छा हा चांगला कलाकार आहे, हा ॲक्टिंग करतो, हे लोक पकडतात लगेच. तर तुम्ही लोकांना चीट नाही करू शकत किंवा फेक नाही करू शकत. तर ते मला नव्हतं करायचं, म्हणून मला खूप त्रास झाला आधी भाषेचा. मला काहीच कळायचं नाही. मी रटायचे, म्हणजे आपण पोपटासारखं बोलायचे लाईन, आणि मला अजिबात मजा नाही आली ते करताना. मग रिअल इमोशन्स दाखवायला मी ती भाषा शिकले, आणि जेव्हा भाषा शिकले तेव्हा मला सोपं गेलं ते. आज आपली फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्राची आणि त्यांची ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहिला. आज प्रत्येक चॅनलवरती तमिळ, तेलुगू, कन्नडच पिक्चर दिसायला लागले, आणि हिंदी मराठी पिक्चर पाठीमागं पडत चाललाय. त्याला प्रेक्षक वर्ग पाठीमागं पडत चालला असं वाटतंय का? मला खरं तर असं नाही वाटत. मला म्हणजे स्पेशली मराठी सिनेमांचा खूप खूप अभिमान आहे. आपण असं विचार करतो की आपण मागे पडलो आहे, तर तसं नाही आहे. इतक्या वर्ष आपण एंटरटेन करत गेलो आहे, इतक्या वर्ष आपण चांगले सिनेमे गेलेत. दादा कोंडकेंपासून दादासाहेब फाळकेंपासून ह्या सगळे सिनेमा आपण इथपर्यंत पोचलो आहे, म्हणजे नागराज मंजुळेपर्यंत पोचलो आहे. तर ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्याला फरक मला असं जाणवतं एकच आहे की जो सपोर्ट ऑडियन्सचा साऊथच्या फिल्मला मिळतो, तो सपोर्ट आपल्याला कमी मिळतो हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर जसं तमिळ इंडस्ट्रीमध्ये किंवा तेलुगू इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एक फिल्म येतो तेव्हा एक पूर्ण फॅमिली मिळून जाते. तर पूर्ण फॅमिली म्हणजे किमान 5-6 तिकीट विकले जातात. 5-6 तिकीट म्हटल्यावर तुमचं कलेक्शन ऑलरेडी 1000-2000 जातं. आपल्याकडे 100 रुपयाच्या तिकीटसाठी पण कोण जात नाही. तर का पूर्ण फॅमिली का नाही जात आपली सिनेमा बघायला? का नाही आपण उचलून धरत आपल्या सिनेमाला? तर मला असं वाटतं कुठेतरी सपोर्ट ऑडियन्सकडून पण आपल्या फिल्म्सला मिळाला पाहिजे, कारण हे सगळं पैशांसाठी होतं की नाही? करेक्ट. जर एका निर्मात्याला पैसे मिळाले तरच तो दुसरी पिक्चर काढू शकतो, राईट. जर त्याला पहिल्याच फिल्ममध्ये जर फटका बसला किंवा लॉस भेटला, मग त्याच्याकडं कुठे पैसे येणार किंवा कुठे हिंमत येणार दुसरी फिल्म काढायची? तर मला असं वाटतं की ऑडियन्सनी पण सपोर्ट केला पाहिजे, आणि मगच आपला सिनेमा पुढे जाईल. आणि पण मला असं वाटत नाही, आपण खूप चांगले पिक्चर काढतोय. फक्त एवढंच की मराठी ऑडियन्सला सपोर्ट केलं पाहिजे आणि अजून प्रमोट केलं पाहिजे आपल्या सिनेमांना. आत्ता तर मी 3 महिने एका लॉकअपमध्ये राहून आली आहे. मला अजून पण नॉर्मल लाईफमध्ये थोडं मिक्स व्हायला वेळ लागेल. खूप ऑफर आलेत, तर मुंबईत गेल्यावर बघेन की काय आवडतं आहे किंवा कुठली चांगली स्क्रिप्ट आहे. सोबत काम करण्याची इच्छा आहे. मला खरं तर माझे एकदम फेवरेट ॲक्टर आहेत अमिताभ बच्चन सर आणि शाहरुख खान सर. तर या दोघांबरोबर मला काम करायला खूप आवडेल. तसा चान्स मिळाला तर मी गावात पेढे वाटेन, सगळीकडे पेढे वाटेन, आणि म्हणजे मी नवस पण बोलेन. मी सगळं म्हणजे मी खूप 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 खुश आहे. मला असं वाटेल की कलाकार म्हणून मी सक्सेसफुल झाली आहे.